बरोबर आहे का? तो वरुण राजाचा आशीर्वाद होता. आणि आज युवकांच्या बरोबर खरं सांगते, आज महिलांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळं आज या सगळ्या आयांचा आशीर्वाद घेऊन मी जाते. आज या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद घेऊन जाते. आज केंद्र सरकारच्या माध्यमातनं बऱ्याच योजना आल्या. हे बघा, असं काही नाही आहे की भाजप सरकारनेच फक्त योजना आणल्या. योजना ह्या सगळ्या सरकारनी बनवल्या आणि सगळं सरकार बनवत असतं. त्याच्यासाठीच आपण निवडून देत असतो खासदार. त्यांनी जाऊन तिथं योजना बनवायच्या असतात, कायदे बनवायचे असतात संसदेत जाऊन. पण योजना बनवलेल्या लोकांच्या पर्यंत किती पोचतात हे महत्त्वाचं असतं आणि कोण पोचवतं हे महत्त्वाचं असतं. योजना करायला काहीच अवघड नाही आहे. पण आजपर्यंत कुठल्या योजना लोकांच्या पर्यंत पोचल्या? लाडकी बहीण आज तुम्हाला सगळ्यांना पोचले माहिती आहे. लाडकी बहीण म्हटलं की सगळ्यांच्यापैकी ही योजना आहे जी त्यांच्या योजनांच्या कामाच्या सगळ्या मुकुटावरती हात उराचा. योजना खालीपर्यंत पोचवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं, हे सुद्धा लक्षात घ्या. आज जर तुम्हाला लाडकी बहीणचे फॉर्म भरायला सांगितले असते, अपडेट करायचे आहेत सगळे, तुम्हाला तिकडे ऑफिसला यावं लागणार, कागदपत्र घेऊन यावं लागणार आणि मग किती धावपळ झाली असती तुमची. प्रत्येकजण पोचू शकतं का ऑफिसपर्यंत? प्रत्येकाला वेळ असतो का हेलपाटे घालायला? पण हे अमल साहेबांनी ओळखल्यावर अमल साहेबांनी सांगितलं नाही, प्रत्येक ठिकाणी आपण कॅम्प घ्यायचे, तिथल्या लोकांना तिथंच लाभ मिळाला पाहिजे, त्यांची कामं तिथंच झाली पाहिजे, कुणालाही फरफटत ये जा करायला लागू नये, ऑफिसची पायरी क्षुल्लक गोष्टींच्यासाठी चढायला लागू नये, हा अमल साहेबांचा विचार होता. आणि म्हणून ठिकठिकाणी आपण कॅम्प लावले. मला वाटते आपण इथेच मंदिरात कॅम्प लावला होता, मी येऊन पण गेले होते इथं. आपण आधार कार्डचे लावले, आयुष्यमान भारतचे कार्ड दिले, त्याच्यात 5 लाखापर्यंतचा विमा आहे. आज विचार करा, साधं तुम्ही औषधं घ्यायला गेलात दवाखान्यामध्ये किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला, देव ना करो असं कधी कोणाच्या बरोबर हो, पण आजार पण काय सांगून येत नाही, आलंच तर खर्चाला पैसासुद्धा गाठीशी पाहिजे. एखादं ऑपरेशन जर आलं तर ते 1,00,000-2 लाखाच्या खाली होत नाही. अशासाठी मोदी सरकारनं 5 लाख रुपये कुटुंबाचा विमा उतरवला आणि त्या आयुष्यमान भारतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचला. मग ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? आपली काळजी घेतली. आई गरोदर असल्यापासून मूल जन्माला येईपर्यंत त्याच्या पुढच्या शिक्षणाची, त्याच्या आरोग्याची, आता तर आपल्याला आर्थिक मदत मिळते सरकारकडनं. 1,500 रुपयांनी संसार चालत नाही, पण संसाराला हातभार 100% लागू शकतो. आज कुठली योजना नाही आहे सांगा? शेतकऱ्यांच्यासाठी आहे, युवकांच्यासाठी आहे, मुलींच्या शिक्षणासाठी आहे, त्यांना लखपती दिदी बनवण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. अशा अनेक योजना आहेत, सांगायला लागलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला. पण मी इथं योजना सांगायला उभी नाही राहिली आहे. माझं म्हणणं फक्त तुम्हाला सांगते की जर तुम्ही विचार करून टाकलात ना, तर आपण पुढचे 5 वर्षामध्ये 10 वर्ष पुढचे कव्हर करू शकतो. म्हणजे इतकं पुढे आपण जाऊ शकतो जर चांगला आमदार निवडला तर. आणि तो निवडणं फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही अमल साहेबांचं काम 2014 पासून 2019 पर्यंत बघितलेलं आहे. विद्यमान आमदारांनी काय केले काय नाही तुमच्या समोर आहे. आता मी बरेच व्हिडिओ बघितले व्हॉट्सॲपला फिरत असताना, स्कॅन कोड लावले होते सगळीकडे कामांचे. एका तर गावामध्ये स्कॅन कोड केला, तिथल्या माणसाने इतका भारी व्हिडिओ टाकला. तो म्हटला मला माहीत नाही, मी 40 वर्ष झाले या गावात राहतोय, खरी बाकीची 4 गावं कधीपासून आमच्या गावात आलीत, मला का कुणी सांगितलं नाही. 40 वर्ष मी इथं राहतोय पण ही बाहेरची गावं पण आपल्यात आलेत. म्हणजे असला झोल त्या स्कॅन कोडमध्ये, फक्त नावालाच मोठे मोठे आकडे तिथं लावलेले आहेत. आणि ही कुठेतरी फसवेगिरी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अजून आपण किती फसवून घेणार आहोत लोकांच्याकडनं. 2014ला अमल साहेबांनी कामं केली, पण युवराज त्यावेळेस आम्हाला कळलं नाही की काम कमी आणि उद्घाटनं जास्ती करायची असतात. त्यावेळेस जर कळलं असतं तर बरं झालं असतं. आता प्रत्येकाच्या भाषणात ऐकलं अमल साहेबांनी सांगितलं इथं उद्घाटन करायला नको, इथं बोर्ड लावायला नको, आपण काम करू, लोकांचं काय असेल ते काम करून देऊ.
ही दिखावेबाजी करायला लागती हे आम्हाला कळलं नाही ना 2019ला, आणि दिखावेबाजीवरती आपण भुलून गेलो. पण काही हरकत नाही, लोकशाही आहे, लोकांना जो निर्णय द्यायचा तो लोकांचा निर्णय असतो. पण निर्णय आपण जेव्हा घेणार असतो तेव्हा तो विचार करून घ्यायचा असतो. तोही लोकांचा निर्णय आम्ही स्वीकारला म्हणून 2019 पासून 2024 पर्यंत अंमल साहेब काय घरात बसले का? सतत संपर्कात आहेत. तुम्ही सुद्धा मला कायम बघताय गावामध्ये. आम्ही सतत दोघंही आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत. ही माणसं येतात ऑफिसमध्ये काही काम असलं तर तुमच्या सगळ्यांची कामं घेऊन. त्यामुळे लोकांशी संपर्क आमचा कधीच तुटला नाही आणि तो कधी तुटणार सुद्धा नाही भविष्यात. पण आज मात्र मला खरोखर तुमच्या सगळ्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे, आणि ती म्हणजे ज्या माणसाने आपल्याला एवढं दिलं, म्हणजे मी तर मोदींच्या पासून सांगते. तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगते. कालच इथे महायुतीचा मेळावा झाला, आमचा प्रचार सभा झाली, आणि एक खूप चांगली भेट मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे महिलांना, आणि ते म्हणजे लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये जमा होत होते ना, त्या 1500 वरून आता तुम्हाला 2100 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. सरकार आलं की योजना सुरू, पण महाविकास आघाडी काँग्रेसचं सरकार आलं तर योजना बंद. अहो कोर्टात गेलेत ते, काँग्रेसवाली कोर्टात गेलेत ही योजना बंद करा म्हणून. पण काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बरं, आता काँग्रेसवाली काय म्हणणार, इकडं पैसे वाटतात, इकडं महागाई वाढवली आहे. ते मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती पूर्णविराम लावला. आमचं सरकार आलं तर जेवढ्या जीवनाला आवश्यक वस्तू आहेत त्याचा दर कायम राहणार, वाढणार नाही. हा वचननामा आहे, हा जाहीरनामा आहे. बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला उपयोगी तर बायकांना तर एवढ्या महत्त्वाच्या आहेत. आणि हे शिक्षणाचं काम केलेलं आहे, हे चांगलं काम केलेलं आहे. एक मुलगी शिकते आहे, तिच्यात धाडस निर्माण होते, आत्मविश्वास निर्माण होतो, ती आज बाहेर जाते, ती आज 100, 200, 300 लोकांना जर ती संबोधित करते, एवढा तिच्यात आत्मविश्वास आहे. आणि त्याला कुठेतरी एक छोटासा भार त्याचा आम्ही उचललेला आहे, आणि तोही कुणाला कळू न देता. आणि ह्याला खरं तर जनसेवा म्हणायची असते. आणि असाच जनसेवक आपल्याला पाहिजेला आहे, असा लोकसेवक आपल्याला पाहिजेला आहे. ना की मी तुझ्यासाठी केलं म्हणून गावभर डंका वाजवणारा. तुमच्यावरती जर एखादे उपकार झाले तर तुम्हाला वरनं फोन येतील, साहेबांनी तुमच्यासाठी केलं होतं आठवतंय काय, दादानी तुमचं ते केलं होतं काम आठवतंय काय, असे फोन यायला लागतील. याला उपकार दाखवणं म्हणतात. ज्या लोकांना उपकाराच्या दबावाखाली राहायचं आहे त्यांनी खुशाल राहावं, आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही आहे. पण जर तुम्ही लोकांची सेवा करताय तर ती सेवा मन मोकळ्यापणाने करा, उपकाराने करू नका. आज मला मनीषाताईंचं कौतुक करायचं आहे. नुकताच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, पण आज त्या एकमेव अशी स्त्री आहे जिने धाडस केलं इथे बोलायचं की काँग्रेस मी का सोडली. लोक पक्षांतर करतात, हो पक्ष बदलतात. जेव्हा एखाद्या पक्षामध्ये एखाद्याला घुसमट व्हायला लागते, एखाद्याचं खच्चीकरण व्हायला लागतं, विचारसरणी जर जुळत नाही, जर काही असे नेते येतात की मी म्हणन तीच पूर्व दिशा आणि माझं म्हटलं तेच खरं व्हायला पाहिजे, अशी जेव्हा माणसं आम्हाला दाबायला येतात तेव्हा पक्षांतर होत असतं. आणि हे सगळीकडे होत असतं, कार्यकर्त्यांच्या पासून नेत्यांच्या पर्यंत होत असतं. पण ते बोलायचं सुद्धा आपल्याला धाडस पाहिजे. आज जर मी पक्षांतर केलं, आज जर मी दुसरा पक्ष बदलला तर मी का बदलला हे सांगण्याचं धाडस या बाईंनी दाखवलं. आणि मला खरंच वाटते त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. ही अशी धाडसी माणसं आहे, पुरुष सुद्धा धाडस करत नाही तो बोलायचं. अशा बायका तयार व्हायला लागल्यात. विचार करा, हे व्यासपीठ भाजप सरकारने निर्माण करून दिले महिलांना धाडस वाढवायचं. नाही तर कोणीही सांगू देत कुठल्या स्टेजवरती महिला एवढं धाडसाने येऊन बोलती आपली, कोणी नाही बोलत. हा आत्मविश्वास या सरकारने निर्माण करून दिला. हाच आत्मविश्वास आपल्याला येत्या 20 तारखेला दाखवायचा आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे केवळ एका बदलासाठी. कारण आता सगळंच तुम्हाला घर बसल्या मिळायला लागलंय. किमान तुमची रोजची कामं तर होऊ देत, जी आवश्यक आहेत ती. आता तुमचं गॅसचं मिटलं, रेशन सगळं फ्री मिळतंय,
तुम्हाला आता आर्थिक आधार मिळायला लागलेला आहे, मुलींच्या शिक्षणाचं झालं, शेतकऱ्यांना बिल माफ झालेलं आहे, शेतकऱ्यांचं सुद्धा हे वाढवलेलं आहे, हॉर्स पॉवरचं जे माफी करायची आहे ती, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये मिळणार. जे अनुदान 12,000 होतं त्याचं 15,000 केलेलं आहे. एकेका घरामध्ये तर लाडकी बहीणचे पैसे, शेतकऱ्यांच्या सन्मान निधीचे पैसे असं मिळून एका घराला तर 32,000 रुपये मिळाले. आणि हे सगळे जमा झाले तर तुम्ही साक्षीला आहे, असं काही नाही की जमा झालेले नाहीत, झालेत नव्हे, पैसे जमा झालेले आहेत. हे सरकार विश्वासाचं सरकार आहे आणि हे सरकार स्थापन जर व्हायचं असेल ना वरती, तर आपल्याला एक आणि एक आमदार महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. त्यांनी जे ज्येष्ठ लोक असतात आपल्याकडे, जे वृद्ध लोक असतात, त्या पेन्शन धारकांना सुद्धा 1,500 रुपये जे मिळायचे त्याच्याऐवजी आता त्यांचं पण मानधन वाढून 2,100 रुपये केलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाही घटक समाजाचा राहिलेला नाही आहे. ज्येष्ठांच्या बद्दल केलेला आहे, युवकांच्या बद्दल केलेला आहे, महिलांच्या बद्दल केलेला आहे, 25 लाख रोजगार निर्मिती करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. प्रशिक्षणाला महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन मिळणार आहे. हे पहिलं सरकार आहे जे मुलांना शिक्षणासाठी वेतन देते की तुम्ही शिका, हे घ्या पैसे पण शिका. एवढ्या चांगलं जर सरकार हे राबवणार आहे तर उद्या सरकार कुणाचं आलं पाहिजे? भाजपचंच आलं पाहिजे, कमळाचंच आलं पाहिजे. महायुतीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा ह्या सगळ्या योजना, ज्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत त्या पद्धतीनंच या योजना तुमच्यापर्यंत पोचतील. फक्त 20 तारखेला सतर्क राहा. आता विरोधकांच्याकडे बोलायला काहीच नाही आहे, कारण तुमच्याकडे एवढे प्रश्न आहेत त्यांना विचारायला. त्यांना भीती आहे की उद्या सभाबिभा घेतली आणि कोणीतरी उभारून जर प्रश्न विचारला तर आपण काय उत्तरं द्यायची. त्यामुळं त्यांचा जो पूर्वीपासून फालतूपणा चालत आलेला आहे तो तेच करणार आहेत. काहीतरी मीम्स बनवणार, सोशल मीडियावर फालतूपणा करणार, 25 पैसे पर मेसेज देणारे पोरं बसलेली असतात त्यांच्याकडे, ती काहीतरी फालतूपणाचं मेसेज करणार, बोलणार. ह्याच्या पलीकडे ते काहीच करू शकत नाहीत आणि हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे आम्ही त्या लेवलला जात पण नाही. संस्कृती आपली टिकली पाहिजे, आपले संस्कार हे पुढच्या पिढीला गेले पाहिजेत आणि म्हणून असा संस्कारक्षम नेता निवडून द्यायचं काम आणि जबाबदारी आज आपल्यावरती आहे आणि ते तुम्ही निश्चित पार कराल याची मला खात्री आहे. आज मारुती रायाच्या समोर उभारून सांगते, आज जेवढे लोक इथे उपस्थित आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकच मनाशी गाठ बांधा की आज जो आमच्या अडचणीच्या काळात उभा राहिला, आज त्याची अडचण आहे तर त्याच्या मागं भक्कमपणे आम्ही उभं राहणार. उद्या 20 तारखेला सकाळी उठून आपल्याला पहिला जाऊन मतदान केंद्रावर जायचं आहे. आपलं मतदान कुठं आहे, आपल्याला स्लिप आलेत का, ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. स्लिपा पोचवणं घरामध्ये. कोणाला जाण्या येण्याला काय प्रॉब्लेम असेल सांगा, इथं आपली सगळी मुलं आहेत, सगळी माणसं तयार आहेत, तुम्हाला नेतील आणतील, मतदान करून तुम्ही घरी या. थोडं चालला तरी चालतंय, व्यायाम होतोय थोडा, पण मतदान करायला जावा. बाहेर गावाला कोणी असतील तर त्यांना सुद्धा मतदान करायला बोलवून द्या, कारण एक मताने सुद्धा पडलेली माणसं आम्ही बघितलेली आहेत. त्यामुळे एक आणि एक मत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा जर समजा काही चुकीचा निर्णय झाला तर आपल्या भागाचा विकास अजून 10 वर्ष मागे गेला असं तुम्ही समजा. आणि आता लोकांना विकास पाहिजे, आता लोकांना पुढं जायचंय. तेच राजकारण, तेच आरोप, तेच प्रत्यारोप, हे बास झाले लोकांना. आता काहीतरी कामं करा म्हणायला लागलेत लोक. आम्ही प्रत्येक गावामध्ये जाते ते सांगतात जरा कामाचं काहीतरी बघा. आणि खरोखर ही जर इच्छा असेल तुमची की आता काहीतरी काम झालं पाहिजे, काहीतरी विकास झाला पाहिजे, तर येत्या 20 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून अमल साहेबांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा एवढी विनंती करते. एक नंबरचा माणूस आहे आणि एक नंबरचं बटन पण आहे.
त्यामुळं तुम्हाला कुठेही शोधायला लागणार नाही आणि सगळ्यांना आरामात सापडण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांना मनापासून विनंती करते, जे 85 वर्षाच्या वरचे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना घरी जाऊन सुद्धा तुम्ही मतदान करू शकता, जर तुम्ही नाव रजिस्टर केलं असेल तर. त्यांना तोही त्रास देऊ नका. पण बाकी सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं एवढी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून विनंती करते आणि रजा घेते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.